नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मेघाबाईची कटिंग कशी करायची ते बघणार आहोत. तर बघा, मेघाबाई आणि आपली साधी जी बाई असते त्यामध्ये खूप फरक आहे. साधी जी बाई आहे ती आपली सरळ कपड्यावर आपण कट करू शकतो, पण मेघाबाई ही सरळ कपड्यावर कट करता येत नाही, ती तिरपस कपड्यावरच आपल्याला कट करावी लागते. तर त्याचीच डिटेल मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला याच्यात काही डाऊट आले असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारायचे आहे. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर बघा, मेघाबाई कटिंग करत असताना आपल्याला उंची, मुंडाघेर आणि दंडघेर एवढे 3च मापे इथं लागत असतात. तर बघा, या बाहीची उंची मी 3 इंच घेतली आहे आणि त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड केले आहे. तर बघा, याचा मुंडाघेर हा 15 इंच आहे आणि दंडघेर हा 6 इंच, त्याच्यात मी 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे. तुम्ही तुमच्या मापानुसार इथं बाही कटिंग करायची आहे. तर बघा, त्याच्यासाठी आपण इथे एक न्यूजपेपर घेतला आहे. न्यूजपेपर हा तुम्ही डबल फोल्डवालाच यूज करायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला एक साईडचा कोपरा उचलून समोर इथं ठेवून घ्यायचा आहे आणि इथे एक त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. बघा, इथलं समोरची बाजू आपल्याला एकदम व्यवस्थित ठेवून हाताने इथं प्रेस करून घ्यायची आहे आणि एक मोठा त्रिकोण इथं तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे आणि जो आपला एक त्रिकोण तयार झाला होता त्यालाच आपल्याला अजून एकदा फोल्ड करून दुसरा त्रिकोण इथं रेडी करून घ्यायचा आहे. तर बघा, याच्यामध्ये 2 त्रिकोण तयार झाले आहेत, एक खालच्या साईडला आणि एक वरच्या साईडला, आणि एका साईडला आपल्याला बंद बाजू आली आहे, त्याच्या समोरच्या साईडला खुली बाजू आहे. तर ज्या साईडला बंद बाजू आहे त्या साईडला आपल्याला बाहीची उंची टाकायची असते. तर बघा, इथं 3 इंच बाहीची उंची आहे आणि त्यात अर्धा इंच शोल्डरला जॉईन करण्यासाठी शिलाई मार्जिन ॲड केलं आहे. तर इथं 3.5 इंचावर आपण खूण करून इथं सरळ लाईन वळून घ्यायची आहे. तर बघा, बाहीची उंचीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. 4 इंचापर्यंत मेघाबाईची उंची असते. तर बघा, जी आपली बाहीची उंची आली होती 3.5 इंच, त्याचा आपल्याला इथं मध्य काढून घ्यायचा आहे आणि त्या मध्यावर आपल्याला सरळ लाईन वळून घ्यायचं आहे. तर बघा, याचं 2.25 इंच मध्य निघलेलं आहे. इकडल्या साईडलाही आपल्याला 2.25 इंचावर एक खूण करून घेऊन पूर्ण इथं सरळ लाईन वळून घ्यायची आहे. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यानंतर बघा, जे आपले 2 लाईन आले होते त्याच्यातलीही आपल्याला अजून एक मध्य काढून घ्यायचा आहे. तर बघा, हा मध्य आपल्याला बाहीचा आपण जेव्हा आकार देतो तेव्हा सेंटर मिळण्यासाठी हा मध्य काढून घेऊन इथं आपल्याला सरळ लाईन वळून घ्यायची आहे. तर बघा, त्याच्यानंतर आपला मुंडाघेर हा 15 इंच आहे. तर एका साईडचा आपला 7.5 इंच मुंडाघेर येणार आहे. तर आपण इथे 7.5 इंच या कोपऱ्यापासून इकडल्या साईडला 7.5 इंच अशी क्रॉसपट्टी ठेवून 7.5 इंचावर आपल्याला इथं मुंडाघेरची खूण करून घ्यायची आहे. तुम्ही तुमचा जितकाही मुंडाघेर बसेल तेवढा त्याच्या अर्धा आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. तर बघा, इथं आपल्याला क्रॉस लाईन वळून इथं पूर्ण घ्यायची आहे. ह्या कॉर्नरपासून आपल्याला जिथपर्यंत आपला मुंडाघेरची खूण आली आहे तिथपर्यंत इथं क्रॉस लाईन वळून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्या ह्या मुंडाघेर जो भरलेला आहे त्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथं सेंटर काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बाहीचा इथं शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा, मेघाबाईला आपल्याला पाठीमागील किंवा पुढील असा काही शेप नसतो, त्याला एकच शेप असतो. समोरचा आणि पाठीमागचा याला शेप द्यायची गरज नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला इथं एक बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला खाली दंडघेर आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन टाकून घ्यायचं आहे. तर बघा, इथं 6 इंच दंडघेर टाकून घेतलेला आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन 7.5 इंचावर इथं खूण करून घेतली आहे. आणि जिथं आपल्याला मुंडाचा आपण शेप दिला होता तिथेही आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायची आहे आणि आपल्याला पूर्ण क्रॉस लाईन इथं जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही क्रॉस लाईन घेऊन ही आपले पूर्ण शिलाई मार्जिन येणार आहे. तर बघा, आपली इथं परफेक्ट अशी मेगा स्लीवची ड्राफ्टिंग झालेली आहे. आता आपल्याला हे पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता, अगदी एकदम परफेक्ट इथं मेगा स्लीवची कटिंग एकदम सोप्या भाषेत मी इथं तुम्हाला सांगितली आहे. तुम्हाला याच्यात काही डाऊट आले असेल तर ते मला कमेंटमध्ये नक्की विचारा. त्याच्यानंतर बघा, मेन फॅब्रिकवर आपल्याला ही बाही कटिंग केल्यानंतर वरच्या साईडलाच आपल्याला फक्त शिलाई देऊन घ्यायची आहे. खालच्या साईडला बॉटमला शिलाई द्यायची गरज नाही, कारण इथे आपण ऑलरेडी डबल फोल्ड केलेलं होतं. तर बघा, हे पूर्ण अशी ब्लाऊजला फिटिंग केल्यानंतर याचं लुकही खूप सुंदर येतं. तर तुम्ही जर अशा पद्धतीने बाही कटिंग केली तर तुमची बाही फिटिंगच्या वेळेस कधीही चुकणार नाही.
आणि तुम्हाला ही मेघाबाईची कटिंग कशी वाटली ती मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर पहिल्या वेळेस बघत असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.